नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण डॉक्टर प्रतिमा इंगोले यांची कथा बघणार आहोत, ज्या कथेचं नाव आहे गढी. प्रतिमा इंगोले यांचा जन्म झालेला आहे 1953 साली. त्या सुप्रसिद्ध ग्रामीण कथाकार आहेत, कथाकथनकार आहेत, कवयित्री आहेत. ललित, विनोदी आणि बालसाहित्य असे विविध स्वरूपाचे लेखन आईच्या वडिलांकडून बालपणीच वाचनाचे संस्कार त्यांच्यावर झालेले आहेत. खेड्यातील वास्तव्यामुळे ग्रामीण वातावरणाचा व स्त्री जीवनाचा सखोल परिचय त्यांनी केलेला आहे. खेड्यातील दारिद्र्य, स्त्रीचे सर्व प्रकारे होणारे शोषण तसेच खेड्यातील माणुसकी यांचे लेखनातून विविध प्रकारे चित्रण त्यांनी केलेलं आहे. हजारी बेलपान, अक्सिदीचे दाणे, सुगरणचा खोपा, जावयाचं पोर इत्यादी कथासंग्रहांमुळे ग्रामीण कथालेखिका म्हणून ख्याती त्यांना प्राप्त झालेली आहे. भुलाई हा त्यांचा कविता संग्रह, बुढाई ही कादंबरी, काही सामाजिक लेख व बालवाङ्मय पुस्तक स्वरूपात प्रकाशित झालेले आहेत. अस्सल वैदर्भी बोलीचा प्रभावी वापर हे त्यांच्या लेखनाचे खास वैशिष्ट्य आहे. अक्सिदीचे दाणे या संग्रहास महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार त्याशिवाय अनेक पुरस्कार प्राप्त डॉक्टर प्रतिभा इंगोले आहेत. तर ह्या पाठामध्ये काय आहे, हा पाठ मी वाचणार नाही आहे, तर तुम्हाला गोष्टी रूपात मी तुम्हाला सांगणार आहे. हा तुम्ही 2-3 वेळा वाचायचा आहे. जो प्रश्न तुम्हाला किंवा जो शब्द तुम्हाला कळणार नाही तो तुम्ही मला विचारायचा आहे. परिचयात वाचूयात. स्वातंत्र्यानंतरच्या विकासाच्या वाटेवरील गावगाड्यासमोरचे प्रश्न, ते सोडवणीतील अडचणी आणि ग्राम सुधारणेसाठी निष्ठापूर्वक झटणारे बापू गुरुजींसारखे समाजसेवक यांसंबंधीचे वर्णन गडी या वैदर्भी बोलीतील कथेत कशा प्रकारे आले आहे हे तुम्हाला अभ्यासता येणार आहे. बापू गुरुजी या प्रमुख सोबत गढी, वान नदी आणि वडाचे झाड यांच्या प्रतीकातून गावातील बरी वाईट स्थित्यांतरे कशा प्रकारे दर्शवलेली आहे हेही अनुभवण्यासारखे आहे. कथेतील ग्रामीण वातावरण, प्रसंग, पात्रे इत्यादींचे वर्णन चित्रदर्शी शैलीत कसे केले आहे ते समजून घेतले तर कथेचे चांगल्या प्रकारे आकलन होऊ शकेल. बघा, पहिलं तर गढी म्हणजे काय तुम्हाला सांगतो. गढी म्हणजे गावाची जिथं वेस असते किंवा शिव ज्याला म्हणतो, गाव जिथून स्टार्टिंग होतं. तर पूर्वीच्या काळी जे गाव सुरुवात होण्याच्या आधी गावाच्या तिथं सिमेंटचा एक दरवाजा बनवलेला जायचा किंवा प्रवेशद्वार बनवलेला जायचा. ह्या प्रवेशद्वाराला गढी असे म्हणतात. तर ह्या कथेतील प्रमुख पात्र जे आहेत ते म्हणजे बापू गुरुजी आहेत. बापू गुरुजींनी संपूर्ण आपलं जीवन शहरात न जाता गावासाठी अर्पण केलं आणि गावासाठी नवीन सुधारणा करण्यासाठी, मुलांना शिकवण्यासाठी शाळेमध्ये ते कंटिन्यूस जायचे. आणि अशात त्यांचा मुलगा सुद्धा वारला, पण मुलाकडे लक्ष न देता ते बोर्डिंगकडं आणि शाळेकडे लक्ष देत होते. अशा पद्धतीची ही स्टोरी आहे. आणि यामध्ये प्रमुख पात्र तर बापू गुरुजी आहे, पण त्या गावातली गढी, वान नदी, वान नावाची तिथं एक नदी आहे आणि त्या नदीच्याच बाजूला वडाचे झाड आहे. ह्या तिघांचं कृत्य काय आहे, हे तिघं कशा पद्धतीनं गावाचं कार्य करतायत बापू गुरुजींसारखंच, या पद्धतीचं वर्णन ह्या पाठामध्ये आलेलं आहे. तर बघूयात डॉक्टर प्रतिभा इंगोले यांचा पाठ गडी ही कथा आपण अभ्यासणार आहोत. तुम्ही सातपुडा पर्वतरांगा नक्कीच ऐकलं असेल. तर ह्या सातपुडा पर्वतरांगाच्या जवळपासच एक छोटंसं गाव होतं, लहानसं असं एक गाव होतं आणि त्या गावात सातपुड्याची झालर दिसत होती एकदम. तर पर्वत आजूबाजूला त्या गावाला खेटूनच होते आणि त्या गावातून एक छोटीशी वान नदी वाहत जात होती.
त्या वान नदीला भरपूर पाणी असल्यामुळं लोकांना कोणत्याही पद्धतीचं पाण्याची अडचण नव्हती. आणि ती वान नदी सगळ्यांना असं सांगू इच्छित होती की मी जोपर्यंत आहे तोपर्यंत तुमच्या गावाला कोणत्याही पद्धतीची तुम्हाला कोणत्याही पद्धतीचं काहीही कमी पडू देणार नाही, पाणी कमी पडू देणार नाही, अशी ती मस्त वाहणारी ही वान नदी ह्या गावाच्या बाजूने वाहत होती. आणि ह्या गावची जी जमीन होती ती जमीन लोण्यावानी मऊ मऊ होती आणि तिच्यातून प्रत्येक वर्षी दाण्याचा पूर यायचा असं लेखक इथं लिहित आहेत की ह्या वान नदीमुळं पाणी कायम शेतांना पाणी मिळायचं आणि पाणी मिळाल्यामुळं प्रत्येक सालाला भरपूर शेतपीक त्या जमिनींमध्ये व्हायचं. भरभरून ही नदी भरभरून व्हायची आणि शेती पण लोक भरपूर करायचे. आणि ह्या नदीच्याच बाजूला अगदीच बाजूला एक वडाचं छोटंसं झाड फुटायला लागलं होतं. हळूहळू उन्हाळे पावसाळे खात ते डोक्या एवढं झालं होतं. पण कधी कधी त्याचा तो हिरवटपणा किंवा जो त्याचा एकदम शीतलपणा जो होता तो गाववाल्यांना भुलून पाहायचा. आणि हे गाववाले त्या झाडाखाली जाऊन बसायचे, आनंद घ्यायचे. आणि असे भरपूर उन्हाळे पावसाळे झेलता हे वडाचं झाड गारद व्हायला आलं होतं. आणि त्या गावची जी गडी होती, गडी म्हणजे वेशी, जिथं प्रवेशद्वार होता, ती पांढरी गडी ती उघडी पडायला लागलेली होती. कारण कित्येक वर्षापूर्वी ही गडी बांधलेली होती आणि ती उघडी पडायला लागली होती. आणि एक दिवशीची गोष्ट आहे. एक दिवस ह्या गावामध्ये भरपूर जत्रा भरल्यासारखं झालं होतं. भरपूर लोक सजून धजून त्या गावात एका ठिकाणी जमले होते. आणि तिथं भोंगा वाजत होता म्हणजे माईकवर भरपूर अनाऊन्समेंट होत होत्या. लोक आनंदाने इकडे तिकडे ये जा करत होते. आणि त्या गावामध्ये खूप मोठं फंक्शन होतं, कारण त्या गावाला साजरं गाव म्हणून मान भेटला होता. जसं आपल्याला आपण बघतो गावा साईडला हागणदारी मुक्त गाव म्हणून असा पुरस्कार दिला जातो. अनेक गावाला वेगवेगळ्या प्रकारचे पुरस्कार मिळतात. त्या पद्धतीनं ह्या गावाला साजरं गाव म्हणून पुरस्कार मिळाला होता. आणि म्हणून ज्याच्या त्याच्या तोंडावर हीच गोष्ट होती की आपलं गाव साजरं गाव आहे, आपल्या गावाला पुरस्कार मिळालेला आहे. आणि खऱ्या अर्थानं ही जी वान नदी आहे ती भरभरून वाहत होती. आणि तिच्या कराळीवरचं, तिच्या बाजूवरचं जे वड होतं, वडाचं झाड, ते पण फुलायला लागलं होतं. ज्या पद्धतीनं ह्या गावाला आनंद होत होता त्या पद्धतीनं ही वान नदी आणि वडाचं झाड सुद्धा आनंदी दिसत होतं. ह्या गावात एक फार महान असं व्यक्तिमत्व होतं, ते म्हणजे बापू गुरुजी. आणि आजचा जो कार्यक्रम होता, ह्या कार्यक्रमामध्येच बापू गुरुजींचा सुद्धा सत्कार करावं असं गाववाल्यांना वाटत होतं. म्हणून बापू गुरुजींना स्पेशल निमंत्रण दिलं होतं. आणि म्हणून बापू गुरुजी सुद्धा ह्या कार्यक्रमाला हजर होते. ते आपल्या सीटवर बसले होते, पलंगावर बसलेले होते. कार्यक्रम सुरू व्हायला थोडा वेळ होता, पण बापू गुरुजींच्या चेहऱ्यावर कुठेही आनंद झळत नव्हता की त्यांना मान भेटणार आहे, त्यांना सत्कार मिळणार आहे, असं त्यांच्या चेहऱ्यावर कुठेही दिसत नव्हतं. आणि त्यांना राहून मागच्या काही गोष्टी आठवत होत्या, सतावत होत्या की आत्तापर्यंत हे गाव साजरं गाव होण्यापर्यंत कसं आलं, पूर्वीची गावाची स्थिती कशी होती, पूर्वी त्यांच्यावर किती जुलूम करण्यात आले. ह्या गाववाल्यांची सेवा करता हे बापू गुरुजी कशा पद्धतीनं इथपर्यंत आले, हे सगळं त्यांना राहून आठवत होतं. ह्या गावाची सेवा करता त्यांचं रक्त आटलं होतं. आणि आज ज्या पद्धतीनं वान नदीला पूर आला होता, भरपूर पाणी वाहत होतं आनंदानं, त्या पद्धतीनं या बापू गुरुजींचं ऊर भरून यावा अशा पद्धतीचे मोठे कार्य या बापू गुरुजींनी केलेले होते. आणि हे सगळे कार्य बापू गुरुजींना आज आठवत होते की मी माझं संपूर्ण आयुष्य कशा पद्धतीनं ह्या गावासाठी वेचलेलं आहे, हे सगळं त्यांना आठवत होतं.
जेव्हा बापू गुरुजी खूप लहान होते, त्यांच्या लहानपणी ह्या गावामध्ये शाळा नव्हती आणि शाळा नसल्यामुळं बापू गुरुजींना तालुक्याच्या शाळेत जायला लागायचं, गावातून तालुक्याला शिकायला जायला लागायचं. पण बापू गुरुजींची घरची परिस्थिती अतिशय बेताची होती. घरी कधी तेल खायला आहे तर कधी मीठ नाही, कधी मीठ आहे तर तेल नाही. आणि अशी परिस्थितीत आपल्या मुलाला शिकवणं हे बापू गुरुजींच्या वडिलांना खूप कठीण जात होतं. तर त्या गावचा जो पाटील होता, तो पाटील आपल्या वाड्यामध्ये राहत असे. पण काय झालं की या पावसामुळं त्याचा वाडा पडला आणि तो वाडा परत चांगला बनवण्यासाठी त्यांनी काम दिलं होतं. पण तोपर्यंत राहायचं ठिकाण कुठं, म्हणून बापू गुरुजींच्या शेजारीच ते राहायला आलेले होते. आणि हा जो पाटील होता, ह्या पाटलाला बाळ नव्हतं, त्याला कोणत्याही प्रकारचं संतान नव्हतं, बाळ नव्हतं. म्हणून तो बापू गुरुजींचं खूप लाड करायचा. तेव्हा बापू गुरुजी अतिशय छोटे बाळ होते आणि ते इतके चांगल्या वागायचे, इतके चांगल्या पद्धतीचं त्यांचं वागणं होतं, हुशार होतं की ह्या पाटलाला बापू गुरुजी खूप आवडायचे. आणि हा जो पाटील आहे बापू गुरुजींचं खूप लाड करायचा. एक दिवस हा पाटील बापू गुरुजींच्या वडिलांना म्हटला की पर्वतराव, तुझं पोट्ट जे आहे, तुझा मुलगा जो आहे तो अतिशय हुशार आहे, त्याला शाळेत टाक आणि त्याला खूप हुशार बनव. तेव्हा त्याचे वडील म्हणतायत, बापू गुरुजींचे वडील म्हणतायत की पाटील, माझी आजची परिस्थिती खूप बिकट आहे. आज चटणी तेल कसं तरी मी कमवून खातोय, पण उद्या खाईल का नाही, उद्या ते मिळेल की नाही, अशी माझी परिस्थिती आहे. तर अशात मी कसं काय त्याला शाळेला टाकू आणि त्याचं शिक्षण कसं पूर्ण करू. तेव्हा पाटलांनी सांगितलं की तू काही चिंता करू नकोस, हे तू ज्या पद्धतीनं बापू तुझा मुलगा आहे तसा माझा मुलगा मी समजतो आणि त्याच्या शिक्षणाचं सगळंच्या सगळं मी बघेल. त्याला तालुक्याला पाठव. आणि त्यामुळं बापू गुरुजी तालुक्याला गेले. आणि बघा, पाटलाची कृपा झाली आणि बापू गुरुजी त्यांच्या लहानपणात तालुक्याला शिकायला जाऊ लागले. आणि त्यांच्या काळामध्ये बापू गुरुजी इतके शिकले की त्या गावामध्ये त्यांच्या इतकं कोणी शिकलेलं नव्हतं. आणि त्यामुळं काय झालं की बापू जसे शिकत होते, पुढं शिकत होते, त्यांना त्यांच्या गावाची ओढ लागली होती. त्यांना असं वाटत होतं की माझं शिक्षण झालं की मी माझी संपूर्ण सेवा माझ्या गावाची करेल आणि मी गावाला निघून जाईल. आणि ह्या बापूंबरोबर त्यांच्या वर्गामध्ये, तालुक्याच्या वर्गामध्ये जे काही मुलं शिकत होते ते सगळेच्या सगळे शिकून शहरामध्ये जाऊन नोकरीला लागले होते. आणि ते बापूंना पण म्हणत होते का तू गावात काही आज राहिलेलं नाही आहे, शहरात चल, तू तिथं नोकरी कर. पण गुरुजी अजिबात तिकडं जायला तयार नव्हते, बापू गुरुजी. आणि त्यांना असं वाटायचं, त्यांची ओढ गावाकडे होती. त्यांना वाटायचं ह्या ज्या गावाने मला शिकवलंय त्या गावाची सेवा मला करायची आहे. आणि ही सगळी त्यांच्या वर्गातली मुलं चिडवायचे की बापू नेहमी म्हणायचे मी शिकलोय ना तर मी माझं गाव सुधारेल. तर ते म्हणतात, त्यांचे मित्र नेहमी म्हणायचे अरे काय पडलं हाय या नुसत्या गोष्टीत, म्हणे आपण शिकलो तर गावाले सुधारले पाहिजे. म्हणजे बापू नेहमी म्हणायचे काय त्या शहरामध्ये ठेवलंय, आता आपण शिकलोय ना तर आपण आपल्या गावाला सुधारलं पाहिजे, असं बापू नेहमी म्हणायचे. आणि अशी खिल्ली त्यांचे मित्र त्यांच्यावर उडायचे आणि त्यांना म्हणायचे की अरे तू शिकवण्याचा किंवा त्या गावाला सुधारण्याचा लाख प्रयत्न करशील, पण ते गाव तर सुधारलं पाहिजे, त्या गाववाले तरी सुधारले पाहिजेत, ते गावठी आहेत ते कसे काय सुधारतील, असं ते त्याच्या बापूंना समजवायचे. आणि त्यांना प्रतिउत्तर म्हणून बापू म्हणायचे का हे बघा की आपण आपलं कर्तव्य नेहमी करत राहायचं. पोटासाठी सगळेच्या सगळे नाशिकला जाऊन भरपूर कष्ट करून झोंबलेले तिथं काम करायला, एवढं शिकून सरून पण काही लोकांना नोकऱ्या नाही आहेत, तिथं जाऊन ते काम करतायत नाशिकला. मग आपण पण तसंच करायचं का. आपण शिकलोय ना तर माझं म्हणणं असं आहे का मी शिकलोय तर मी माझ्या गावाला सुधारेल, माझ्या गावातल्या सगळ्या मुलांना शिकवील, असं बापूंचं कर्तव्य ते स्वतः समजत होते.
आणि अशा परिस्थितीमध्ये बापू गुरुजींनी कुणाचंही ऐकलं नाही. त्यांनी भरपूर प्रयत्न करून गावामध्ये शाळा उघडली आणि गावामध्ये शाळा उघडल्यावर काय केलं की जे पोरं गावातून तालुक्याला शिकायला जात होते त्या पोरांचं नाव आपल्या शाळेमध्ये पटावर दाखल करून दिलं, मस्टरमध्ये लिहून दिलं आणि सगळ्या मुलांना गावातच शाळा चालू करून तालुक्याला जाणाऱ्या पोरांना सगळ्यांना गावातच शिकवलं. आणि अजून गावातले जे विद्यार्थी जे शिकू शकत नव्हते, जे तालुक्याला जाऊ शकत नव्हते, अशा सगळ्या मुलांना त्यांनी शिकवण्याचा प्रयत्न केला, भरपूर प्रयत्न केला. आणि त्याचबरोबर त्यांना नेहमी त्यांच्या गावातली जी वान नदी वाहत होती त्यांची संगत होती. त्या नदीमध्ये लहानाचे मोठे पोहता पोहता लहानाचे मोठे झालेले आहेत बापू गुरुजी. आणि त्या नदीमध्ये पोहता पोहताच त्यांना विचार आला होता की आपण ह्या गावाला आपण सुधारलं पाहिजे, ह्या गावाला मोठं बनवलं पाहिजे. आणि त्यामुळं ही नदी जी होती वान नदी ही नेहमी बापू गुरुजींना हुरूप देत असायची आणि ते गावाचं भलं करण्यासाठी नेहमी प्रयत्न करायचे. आता त्यांना मदतीसाठी त्या नदीच्या बाजूचाच वडसुद्धा आला होता. आता तो वड मोठा झाला होता. त्या वडाकडं बघूनसुद्धा लेखकाला या बापू गुरुजींना प्रेरणा मिळायची. आणि त्याचबरोबर त्यांच्या वेशीमधला जो गडी होती, प्रवेशद्वार होता, तो ह्या उन्हा पावसाबरोबर झुंजत होता. तो प्रयत्न करत होता पूर्ण उभं राहायचा आणि त्या गडीची सुद्धा अवस्था अतिशय बेकार होती. आणि बापू गुरुजी अशा पद्धतीनं आपल्या गावाचं भलं करण्यासाठी प्रयत्न करत होते. बरं, तो काळ होता देश इंग्रजांच्या अधीन होता तेव्हा. आणि त्यानंतर ह्याच काळामध्ये देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि जिकडं तिकडं सगळी लोक आनंदी झाले होते. देश स्वतंत्र झाला म्हणून सगळ्यांना आनंद झाला होता त्या काळामध्ये. आणि प्रत्येक व्यक्ती असा विचार करत होता त्या काळी की आत्ता आपण खऱ्या अर्थानं आपला स्वतःचा विकास करायचा आहे. आणि सगळेच्या सगळे स्वतःच्या विकासाच्या मार्ग लागले होते. आणि हे जे बापू गुरुजी होते त्यांना देशप्रेम इतकं होतं, गावाच्या प्रेमावरूनच कळतं की त्यांना देशाचं प्रेम इतकं होतं की त्या प्रेमानं ते भरून गेले होते. देशाला स्वातंत्र्य मिळालं म्हणून बापू गुरुजींना खूप आनंद झाला होता. बरं, आता बापू गुरुजी मोठे झाल्यानंतर त्यांचे वर्गातले जे मित्र होते ते सुद्धा शहरामध्ये जाऊन नोकऱ्या करत होते. मोठमोठ्या कंपन्यांमध्ये मोठमोठ्या ठिकाणी मोठमोठे साहेब झाले होते. काही पुढारी पण झाले होते, नेते झाले होते. आणि अशातच काय झालं की त्यांचा एक मित्र पुढारी झाला होता, नेता झाला होता. आणि तो फिरत फिरत ह्या गावामध्ये आला आणि गावात बघितलं की आपला मित्र बापू गुरुजी इथं शाळेमध्ये शिकवतोय. तेव्हा हा पुढारी मित्र बापू गुरुजींना म्हटला की पुढचं जे इलेक्शन येतंय ह्या इलेक्शनमध्ये तू उभा राहा, माझ्या पक्षाकडून तू उभा राहा, मी तुला त्याचं तिकीट देतो आणि तू उभा राहा. पण हे बापू गुरुजी त्याचं काय ऐकायला तयार नव्हते. ते म्हणत होते की माणसानं नेहमी पाणी किती येते बघूनच पोहायचा प्रयत्न करावा. जर पोहता येत नसेल तर कमी पाण्यातच पोहणं बरं. आणि पोहता येतं त्या पाणी बघूनच आपण पाण्यात उतरायला पाहिजे. पाखरं ज्या पद्धतीनं पक्षी आहे त्या पक्षाने आपले पंख बघूनच उडायचा प्रयत्न करावं. त्या पद्धतीनं मला काही मोठं व्हायची हाव नाही आहे आणि मला मोठं व्हायची गरजसुद्धा नाही आहे. आणि मी जे करतोय ना, मी जे शाळेत मुलांना शिकवतोय ना, ही सुद्धा एक देशसेवाच आहे. त्यामुळं मी पक्क ठरवलं आहे काही झालं तरी आधी लगीन शाळेचं. आणि मी गावची शाळा सुधारणार आहे, गावातल्या मुलांना मोठं बनवणार आहे. मला कोणत्याही प्रकारचं इलेक्शनामध्ये उभं राहायचं नाही आहे असं त्या पुढाऱ्याला बापू गुरुजींनी सांगितलं. बघा, बापू गुरुजींचा इथं आपल्याला खूप सुंदर असा गुण दिसून येतोय की काही झालं तरी ते ठसमस होत नाही आहे. त्यांना कोणत्याही प्रकारची हाव नाही आहे. त्या जागी आपल्यासारखा कोणी असेल तर आपण आपली नोकरी सोडून देऊ आणि इलेक्शनला उभं राहू. पण बापू गुरुजी त्या पद्धतीचे नव्हते. त्यांनी पूर्णपणे ठरवलं होतं की आपण आपल्या शाळेसाठीच पूर्णपणे आपला वेळ द्यायचा आहे.
आणि बापू गुरुजी जे होते ते बापू गुरुजी पण खूप जीव लावून मुलांना शिकवायचे. शाळेचा विकास करण्यासाठी ते आपला जीव ओतायचे आणि ते बघत नव्हते रात्र एका दिवस, रात्रंदिवस त्या शाळेमध्येच थांबून शाळेचा विकास करण्याचा प्रयत्न करायचे. विविध प्रकारे प्रयत्न करायचे, प्लॅन करायचे, शाळेच्या बागा चांगल्या करायचा प्रयत्न करायचे, मुलांसाठी काय काय केलं पाहिजे याच्यासाठी ते रात्रंदिवस शाळेत थांबायचे. आणि अशा स्थितीमध्ये ते घरी जायलाच विसरायचे. अशा स्थितीत बापू गुरुजींची जी बायको होती ती बायको वाट पाहून पाहून थकून जायची बापू गुरुजींची. आणि शेवटी ते जेवणाचा डबा घेऊन शाळेत यायचे आणि शाळेत त्यांना जेवणाचा डबा द्यायचे आणि तिथंच ते जेवत असायचे. म्हणजे बापू गुरुजी रात्रंदिवस मेहनत करायचे आणि त्या मेहनतीचं फळ म्हणून पहिलं सुरुवातीला त्या गावात शाळा होती 1ली ते 4थी. आता तीच शाळा बापू गुरुजींच्या मेहनतीमुळं 7वी पर्यंत झाली होती. आणि आता गावची मुलं 7वी पर्यंत त्या शाळेतच शिकू शकत होते. आणि बापू गुरुजींबरोबरचे जे शिक्षक होते ते शिक्षकसुद्धा रात्री बेरात्री शाळेमध्ये दिसत असत. आणि ज्या पद्धतीनं वान नदीला कधी कधी पूर यायचा त्या पद्धतीनं ह्या शाळेमधल्या पोरांची पटसंख्या, एकूण टोटल संख्या वाढायला लागली होती. आणि गावातलं पोर बाहेर शिकायला जात नव्हतं तर गावातच शिकत होतं. आणि अशा स्थितीमध्ये त्या वडाला पारंब्या फुटल्या होत्या, नदीच्या बाजूच्या वडाला पारंब्या फुटल्या होत्या. आणि ही जी गडी होती ती सुद्धा गावामध्ये शानानं एकदम शान घेऊन उभी होती. आत्ता खऱ्या अर्थानं त्या गावाचा विकास झाल्यासारखं वाटत होतं. बरं, बापू गुरुजींनी ह्या शाळेमध्ये तालीमखाना सुरू केला होता. मुलांना व्यायामाचं महत्त्व कळावं, मुलांचे शरीर भक्कम व्हावे म्हणून तालीमखाना चालू केला होता. आणि त्या जमान्यामध्ये भरपूर शाळेंमध्ये अशा तालीमखाने असायचे म्हणून गुरुजींनी सुद्धा आपल्या शाळेमध्ये तालीमखाना चालू केला होता. आणि मुलांना भरपूर प्रकारचे खेळ त्यांनी शिकवलेले होते. आणि म्हणून आंतरशालेय स्पर्धा जिथं व्हायच्या त्या स्पर्धेंना गुरुजी मुलांना घेऊन जायचे, तिथं खेळ खेळायला लावायचे. आणि गुरुजींनी आपल्या मुलांकडून एवढं भरभक्कम असं त्यांचं शरीर बनवलं होतं, खेळायला त्यांना शिकवलं होतं की ह्या गावच्या शाळेनं भरपूर ढाली, कप वगैरे जिंकून आणले होते, भरपूर बक्षिसं जिंकून आणले होते. आणि सगळीकडं ह्या गावाची जी शाळा होती ती गाजत चालली होती. गुरुजींनी आपल्या मुलांना फक्त अभ्यासातच नाही तर इतर गोष्टीमध्ये पण हुशार बनवलं होतं, व्यायाम करायला शिकवलं होता, खेळात सुद्धा हुशार बनवलं होतं. बरं, म्हणतात ना प्रत्येक पिक्चरमध्ये कोण ना कोण डाकू असतो, त्या पद्धतीनं ह्या गावामध्ये काही असे लोक होते जे बापू गुरुजींच्या विरोधात होते. बापू गुरुजींनी कोणतीही गोष्ट चांगली केली ना तर हे त्यांना विरोध करायला तिथं यायचे. आणि यांचं म्हणणं असायचं, मले पा अन फूल व्हा, म्हणजे मीच ह्या गावचा मेन नेता आहे आणि मलाच सगळंच्या सगळं भेटलं पाहिजे, असं त्यांचं धोरण होतं. आणि म्हणून ते सदानकदा बापू गुरुजींनी काही केलं का त्यांच्या मागच असायचे आणि त्यांना विरोध करायचे. मग बापू गुरुजींनी कितीही महान गोष्ट करायचा प्रयत्न केलं तरी सुद्धा ही सगळीच्या सगळी लोक बापू गुरुजींना विरोध करत राहायचे. असं असून सुद्धा बापू गुरुजी ह्या लोकांकडे लक्ष देत नव्हते. कारण ते म्हणायचे की हाळ्याच्या सर्पानं माणसं मरत नसतात, म्हणजे अशा पद्धतीचे काही साप असतात ते चावले तरी माणूस मरत नाहीत. तर असे ते विचार करायचे आणि ह्या लोकांकडे लक्ष देत नव्हते. आणि गुरुजींचं एवढं चांगलं काम बघून, गुरुजींनी एवढं कष्ट होतं ते कष्ट बघून सरकारला सुद्धा जाग आली आणि गुरुजींचा त्यांनी सत्कार केला. मग गुरुजींनी काय करावं, त्या सत्कारामध्ये जे काही पैसे गुरुजींना भेटले त्या सगळ्या पैशांचा त्यांनी चांगला वापर केला. त्यांनी गावामध्ये वाचनालय सुरू केलं आणि त्यांच्या गावाच्या भोवताली जे काही मुलं शिकू इच्छित होते किंवा त्यांना ह्या गावामध्ये शिकायला यायची इच्छा होती अशा मुलांसाठी त्यांनी बोर्डिंग चालू केलं. आणि सरकारच्या पैशाचं त्यांनी चीज केलं. आजूबाजूच्या गावातल्या मुलांनी येऊन इथं राहावं, शिकावं म्हणून त्यांनी तिथं बोर्डिंग चालू केली.
बरं, सरकारकडून मिळालेले जे सत्काराचे पैसे होते त्यांनी त्याच्यातून बोर्डिंग उभी केली आणि त्या सत्काराच्या पैशातला 1 रुपयासुद्धा त्यांनी स्वतःसाठी खर्च केला नाही. बरं, बऱ्याचदा ह्या बोर्डिंगच्या कामामध्ये प्रत्येक वर्षी काही ना काही खर्च कमी पडायचा सरकारकडून येणारा, तर ते स्वतःच्या पगारामधला पैसे त्याच्यासाठी घालायचे आणि बोर्डिंगचा खर्च चालवायचे. असं म्हणतात ना, गाईचे शिंग गाईला भारी कधीच नसतात. ते नेहमी आपल्या गाईचे शिंग गाया जपून ठेवतात, त्यांना ते भारी नसतं, वजनदार नसतं. त्या पद्धतीनं ते स्वतःच्या पगारातले पैसेसुद्धा ते काय करायचे, बोर्डिंगसाठी वापरायचे. आणि बापू गुरुजींना जेव्हा पण त्या बोर्डिंगची आठवण येते तेव्हा त्यांना नेहमी आठवतो त्या बोर्डिंगमधला एक मुलगा, त्याचं नाव होतं संपत. त्याला संपते असं म्हणायचे. हा संपत त्यांना आठवायचा. आणि हे संपत जो होता तो बिन बापाचं लेकरू होता. त्याच्या आईनं ह्या बोर्डिंगमध्ये त्याला टाकलेलं होतं. पण ह्या बापू गुरुजींनी कधीही त्याला बापाची कमी महसूस होऊन नाही दिली. नेहमी त्याच्यावर भरपूर प्रेम करायचे आणि आपली माया त्याच्यावर ठेवायचे. आणि बापू गुरुजींना नेहमी मीटिंगींसाठी तालुक्याला जायला लागायचं. आणि तेव्हा काय झालं, एकदा ते मीटिंगला चालले होते आणि हा संपत राहून गुरुजींना म्हणायचा की प्लीज तुम्ही जाऊ नका, ह्यावेळी ह्या वक्ताला तुम्ही जाऊ नका, पुढच्या वेळेस जा. पण बापू गुरुजी त्यांना म्हटले, अरे जावंच लागणार आहे, कारण शिक्षण समितीची बैठक आहे आणि मला तिथं गेलंच पाहिजे. आणि ते तिथून निघून गेले. आणि जेव्हा ते असं जायचे समितीसाठी, शिक्षण समितीसाठी, तेव्हा 2-2, 3-3 दिवस येत नसत. आणि अशा स्थितीत काय झालं की जेव्हा बापू गुरुजी शिक्षण समितीच्या बैठकीला निघून गेले, त्याच रोजी, त्याच दिवशी या सामत्याला पटकी आली आणि त्या पटकीमध्ये तो मेला. आणि अशा स्थितीत त्या गावामध्ये डॉक्टर नव्हता, दवापाणी कुठून येणार? आणि अशा स्थितीत डॉक्टर नसल्यामुळं, दवापाणी न मिळाल्यामुळं या पटकीच्या रोगानं तो संपत मेला. आणि जेव्हा बापू गुरुजींना हे कळलं, बापू गुरुजी गावात आले आणि धाय रडायला लागले आणि त्या संपत्याला म्हणाले की दवापाणी नसल्यामुळं मी तुला वाचू शकलो नाही रे. आणि ते मनोमनी त्या संपतची माफी मागू लागले. पण त्यावेळी त्या बापू गुरुजींनी एक खुणगाठ मनाशी बांधली की काही झालं तरी मी आपल्या गावामध्ये दवाखाना चालू करणारच, जेणेकरून संपत सारख्या कोणीही मेलं नाही पाहिजे, दवापाणी न मिळाल्यामुळं कोणीही मेलं नाही पाहिजे. आणि जेव्हा कधी ह्या बोर्डिंगची आठवण बापू गुरुजींना येते तेव्हा त्यांना ह्या संपतची आठवण आल्याशिवाय राहत नाही. आणि संपतची आठवण आली की त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी उभं राहतं.